क्रांतिकारक वामन नारायण जोशी अर्थात दाजी काका. अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा भोगलेले क्रांतिकारक. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या पवित्र इतिहासात अंदमानच्या कुप्रसिद्ध सेल्युलर जेलमध्ये शिक्षा भोगलेल्या क्रांतिकारकांच्या यादीत शिखरस्थानी झळकणारे नाव आहे दाजी नारायण जोशी यांचे. दुसऱ्या क्रमांकावर गणेश दामोदर सावरकर आणि तिसऱ्या क्रमांकावर विनायक दामोदर सावरकर ही तिन्ही नावे केवळ स्मरणीय नाही तर वंदनीय आहेत. वामन जोशी म्हणजेच दाजी ह्यांचे मूळ गाव समशेरपूर तालुका अकोले, मामाचं गाव धांदरफळ तालुका संगमनेर. समशेरपूर धांदरफळ येथे प्राथमिक शिक्षणानंतर पुढील शिक्षण व नोकरीसाठी 1900 ते 1909 या दिवसात ते नाशिकला राहिले. समशेरपूर येथील शाळेत असतानाच 1904 साली परदेशी मालावर बहिष्कार व स्वदेशीचा पुरस्कार सुरू झाला होता. त्या काळात ब्रिटिशांच्या विरुद्ध भारतीय तरुणांच्या वर्गात अत्यंत असंतोष भरला होता. ब्रिटिश सत्तेने भारतमातेच्या देहावर अत्याचारांचा कहर माजवला होता. लोकांना लक्ष्य केले जात होते. भारतभर जे घडत होतं तेच नाशिकला घडलं. नाशिक क्रांतिकारकांचा बालेकिल्ला होता. बाबाराव सावरकर आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे सेनापती होते. रणावीण स्वातंत्र्य कुणा मिळाले हा त्यांचा महामंत्र होता. 1907 ते 1909 डिसेंबर अखेरपर्यंत नाशिक जिल्ह्याचे कलेक्टर जॅक्सन होते. 1909 साली विल्यम्स नावाच्या एका ब्रिटिश अधिकाऱ्याने क्षुल्लक कारणावरून एका गरीब गाडीवानाला लाथाबुक्क्यांनी मारून ठार केले. सरकारने कारवाई केली नाही. दुसऱ्या एका गोऱ्या अधिकाऱ्याने शिकारी दरम्यान एका आदिवासीचा जीव घेतला. तरी तो मोकळा फिरत होता. कीर्तन, प्रवचन, यात्रांवर बंदी आली होती. बाबारावांना केवळ 4 देशभक्तीपर कविता छापल्याबद्दल जन्मठेप झाली. तात्यारावांवर एकामागोमाग एक खटले लादले गेले. या अन्यायाने सावरकर शिष्यांचा संयम सुटला. त्या सर्व अत्याचारांचे मूर्तिमंत प्रतीक होता कलेक्टर जॅक्सन. ब्रिटिश सत्तेला धडा शिकवण्याचा निर्णय झाला. त्यातून जॅक्सनचा वध करण्याचे काही निर्भय तरुणांनी निश्चित केले. नेमकी त्याच वेळी पॅरिसहून मागवलेली ब्रॉनिंग पिस्तुले नाशिकच्या क्रांतिकारकांच्या हाती आली. 21 डिसेंबर 1909 रोजी नाशिकच्या विजयानंद थिएटरमध्ये किर्लोस्कर नाटक कंपनीने शारदा खेळाचा प्रयोग ठेवला होता. बरोबर 9:30 वाजता जॅक्सन थिएटरमध्ये आले. जॅक्सन पुढे जात असताना 17 वर्षाच्या अनंत कान्होरे यांनी जॅक्सनवर गोळी झाडली. गोळी पाठीत लागली. जॅक्सन वळून समोर होतात ना होतात तोच पिस्तुलातील 3 गोळ्या एकामागून एक छातीवर झाडल्या गेला. जॅक्सन खाली पडले. हा केवळ एका अधिकाऱ्याचा वध नव्हता, तर ब्रिटिश साम्राज्याला दिलेली सणसणीत चपराक होती. अनंत कान्होरे, विनायक देशपांडे, कृष्णाजी कर्वे, गणू वैद्य, शंकर सोमण या सर्वांना अटक झाली. वामन जोशी यांना अकोल्यात अटक करून कमरेस काढणी लावून बंदुकीच्या व संगिनींच्या पहाऱ्यात समशेरपूरला नेले. घराची झाडाझडती होऊन नाशिकच्या सरकारवाडा पोलीस चौकीत नेले. छळाची सीमा ओलांडली. कबुली जबाब मिळवण्यासाठी अलीखान नावाच्या क्रूर अधिकाऱ्याची नेमणूक झाली. खटल्यादरम्यान विनायक कोल्हाटकर पोलीस मारहाणीत मृत्युमुखी पडले. अखेर मुंबई हायकोर्टात 21/3/1910 त्रिमूर्ती न्यायाधीशांनी निकाल दिला. अनंत कान्होरे, विनायक देशपांडे, कृष्णाजी सुर्वे यांना फाशी, वामन नारायण जोशी, शंकर सोमण यांना काळ्या पाण्याची जन्मठेप, दत्तात्रय जोशी 2 वर्षांची सक्त मजुरी, गणू वैद्य यांना जन्मठेप काळे पाणी. पण गणू वैद्य यांनी सरकारतर्फे माफीचा साक्षीदार झाल्याने त्यांची काळे पाण्याची शिक्षा रद्द करून त्यास फक्त 3 वर्षे तुरुंगाची सक्त मजुरीची शिक्षा झाली. भायखळ जेल, ठाणे जेल असे 9 महिने लोटल्यानंतर वामन जोशी यांची अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये रवानगी केली. तिथे कोलू चालवणे, काथ्या कुटणे, उपासमार, मारहाण दाजींच्या वाट्याला आले. पण त्याच तुरुंगात त्यांना सावरकर बंधूंचा सहवासही लाभला. पुढे 10 वर्षांनंतर भारतात आणले गेले. पण येरवाड्याच्या तुरुंगात पुन्हा हाल झाले. येरवाड्यातून त्यांची 1922 साली सुटका झाली. अंदमानच्या छळामुळे दाजी मनाने व शरीराने खूप थकले होते. शेवटपर्यंत ते आपल्या समशेरपूर या गावी राहिले. समशेरपूरला परतल्यावर त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं होतं. तरीही त्यांनी सर्वांना आधार दिला. त्यांनी कधीही स्वातंत्र्य सैनिक पेन्शन मागितली नाही, इतका त्यांचा स्वाभिमान होता.
14 जानेवारी 1964 रोजी दाजींची जीवनज्योत मालवली. सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं, पण राष्ट्रभक्तांच्या हृदयात दाजी काका अजरामर झाले. त्यांचे जीवन म्हणजे त्याग, धैर्य आणि निस्वार्थ देशभक्तीचा जिवंत दीपस्तंभ आहे.